नमस्कार मित्रांनो, मी सांगलीकर प्रदीप आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, रविवारचा दिवस असला की काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते. म्हणजे आराम तर असतोच आपला, पर त्याबरोबर आपलं दिवसाचं काहीतरी नवीन शेड्यूल ठरलेलं असतं. त्याप्रमाणे मी सकाळी उठल्यानंतर माझी सायकल घेतली. सायकल घेतल्यानंतर चला म्हटलं 4 ते 5 किलोमीटर फिरून आल्यानंतर दिवस अगदी भारी जातो. म्हणजे दिवसाचं शेड्यूलच बदलून जातं. आणि त्यामुळेच मी सकाळी सायकल घेतली आणि घेतल्यानंतर नसरापूरच्या दिशेने चालू लागलो. चालत असताना रस्त्यात घडणाऱ्या गमती जमती, सकाळचं वातावरण, वाहनांची ये-जा व या वाहनांची ये-जा पाहिली की डोक्याची गती, म्हणजे डोक्यात असणाऱ्या मेंदूची गती एवढी स्पीडने वाढते की आपल्यालाही आयुष्यात यांच्यासारखं काहीतरी केलं पाहिजे असं नेहमी आपल्या मनाला वाटत राहतं. म्हणून मी या हायवेच्या बाजूने नेहमी चालत राहतो. रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांकडे पाहिल्यावर नेहमीच वाटतं की आपण सजीव माणसांनी बनवलेली ही निर्जीव वाहने जर एवढ्या जोरात धावू शकत असतील तर आपण काय एका ठिकाणी गप्प बसायचं? आपणही धावलं पाहिजे. आपल्यालाही लिमिटेड आयुष्य आहे, त्यामुळे आपण तसा प्रयत्न केला पाहिजे धावण्याचा. त्याचप्रमाणे असं नसरापूर या ठिकाणी मी येऊन पोचलो. 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर पुन्हा 4-5 किलोमीटर रिटर्न येण्यासाठी मी हायवेवरून पुन्हा माघारी निघालो. मित्रांनो, सकाळचे 9-10 वाजले तरी या ठिकाणी हायवेला असणारे हॉटेल्स बंद असतात, कारण त्यांना संध्याकाळी पुन्हा 12 वाजेपर्यंत चालायचं असतं. त्यामुळे निवांत 12-1च्या दरम्यान ही हॉटेल सर्व चालू होतात. त्याचप्रमाणे मला आज नसरापूरची कोंडाळकर लस्सी पिण्याची इच्छा झाली, त्यामुळे मी त्या ठिकाणी आलो. पण सकाळी 9-10 वाजले तरी हे लस्सीचं दुकान बंद असल्यामुळे परत म्हणलं जाऊ द्या, पुढे गेल्यानंतर गिरेबंधूंची लस्सी आहेच. त्यानिमित्ताने त्या ठिकाणी आल्यानंतर रेडीजा हॉटेल शेजारीच हे गिरेबंधूंचं लस्सी शॉप आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर मस्तपैकी सकाळी 8-9 वाजता लस्सी घेतली आणि दिवसाची सुरुवात छान झाली.